15 मे 2023ला पिंपरी चिंचवड तारांगणचं उद्घाटन झालं। आज त्याला 2 वर्ष पूर्ण होऊन तिसऱ्या वर्षामध्ये यशस्वीपणे पदार्पण करत आहोत। पिंपरी चिंचवड तारांगण हे एक आव्हान पिंपरी चिंचवड शहरापुढे होतं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत याचं नियोजन करताना 2012 पासून याबाबत नियोजन करण्यामध्ये आलेलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये कोविडमुळे यामध्ये काम काही काळाकरता थांबलेलं होतं, परंतु त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणींना मात करून 15 मे 2023ला हे तारांगण सुरू झालं। ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या तारांगणाचं काम झालं आणि त्यामध्ये वैशिष्ट्य असं की हे मिक्स टाईपचं म्हणजे डिजिटल आणि ऑप्टोमेकॅनिकल, ज्यामध्ये मुलांना स्पष्ट असे तारे दिसू शकतात आणि त्याचे जे बॅकग्राऊंड आहे ते पूर्णतः जास्तीत जास्त काळं राहू शकतं, त्यामुळे तारे चांगल्या प्रकारे दिसू शकतात। हे तारांगण चालताना अशा प्रकारची मनुष्यबळ महापालिकेकडे उपलब्ध नव्हतं, म्हणून हे तारांगण पिंपरी चिंचवड सायन्स पार्ककडे चालवण्याकरता हस्तांतरित करण्यात आलं होतं। परंतु निविदा करतानाच याच्यामध्ये अशा प्रकारची सोय करण्यात आली होती की पुढील 5 वर्ष काम झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स, चालन व देखभाल ही त्याच कंपनीकडे देण्यात आली होती। त्यामुळे गोटो या जापनीज कंपनीकडून काम करताना हे उत्तम प्रकारे काम झालेलं आहे आणि एक जागतिक दर्जाचे तारांगण पिंपरी चिंचवड शहरात आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकरता उपलब्ध झालेलं आहे। 122 आसन क्षमता असलेलं हे 15 मीटरचं डोम असलेलं तारांगण आहे आणि आत्तापर्यंत सुमारे 2.25 लाख प्रेक्षक हे तारांगण बघण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर काही प्रमाणात राज्याबाहेरूनही इथे आलेले आहेत आणि याचे दरही अतिशय वाजवी असे ठेवलेले आहेत। तसेच पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण या दोन्हीचं मिळून एकत्रितपणे असंही तिकीट दर सवलतीच्या दरात उपलब्ध केलेले आहेत। तरी माझे नागरिकांना आव्हान राहील की ही जी जागतिक दर्जाची तारांगणाची सुविधा इथे उपलब्ध पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेली आहे, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी निश्चितपणे याचा उपभोग घ्यावा आणि त्याचा पुढील पिढीकरता उपयोग होईल असे पाहावेत। धन्यवाद। जय हिंद।